आता मात्र शरद पवार यांनीच एक वक्तव्य केलं आणि राजकारणामध्ये एक नवा रंग भरला गेला। मित्र हो नमस्कार। गेल्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार याबाबतची चर्चा वेगाने सुरू आहे। मधल्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये ही चर्चा होत नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये या चर्चेला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। अलीकडच्या काळामध्ये बघा, शरद पवार आणि अजित पवार यांच्या गाठीभेटीही वाढलेल्या। या भेटीचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये असं अजित पवार पुन्हा पुन्हा सांगत राहिले। या गाठीभेटी जरी काही कामासाठी असल्या तरीही एकूण परिस्थिती जर आपण पाहिली तर पडद्याआड काहीतरी घडू लागलेलं आहे याची जाणीव महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेली आहे, झालेली होती। आता मात्र शरद पवार यांनीच एक वक्तव्य केलं आणि राजकारणामध्ये एक नवा रंग भरला गेला आणि या राष्ट्रवादीच्या एकीकरणाची, काका पुतणेच्या मनोमिलनाची पुन्हा एकदा चर्चा नव्या रंगानं, नव्या ढंगानं सुरू झाली। सध्या उद्धव ठाकरे सेना आणि इतर विरोधकांमध्ये सुद्धा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना, म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येतील वगैरे याच्या चर्चा म्हणा किंवा काही हालचाली म्हणा, हे सगळं सुरू असताना शरद पवारांच्या या सूचक विधानामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचं वारं वाहू लागलं आहे की काय असा प्रश्नही आणि तशा प्रकारची चर्चा देखील आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। त्यामुळं राजकीय समीकरण काही बदलतंय का किंवा बदलू शकेल अशा पद्धतीची शक्यता आता या राजकारणामध्ये व्यक्त केली जाऊ लागली आहे। अहो, शरद पवार यांनीच स्पष्टपणे सांगितलं, पक्षात दोन विचारधारा आहेत। एक गट अजित पवारांसोबत जाण्याचा विचार करीत आहे तर दुसरा गट भाजपासोबत थेट जाऊ नये असा आग्रह धरीत आहे। त्याचबरोबर इंडिया आघाडीबाबत देखील शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आणि विरोधी बाकावर बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे ठरवतील असं देखील शरद पवार म्हणाले आहेत। खूप मोठा अर्थ होऊ शकतो याचा। विरोधी बाकावर बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे ठरवतील, खूप बोलकं वाक्य आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, त्या निर्णय प्रक्रियेतून आपण बाजूला झालेलो आहोत असं शरद पवार यांनी सांगून टाकलं। दोन्हीकडच्या राष्ट्रवादीचे विचार एकच आहेत, आम्ही सगळे एकाच विचारांची माणसं आहोत। पक्षातील निर्णयाची जबाबदारी आता सुप्रिया सुळे पाहतील। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जायचं की नाही जायचं याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनाच घ्यायचा आहे असं शरद पवार यांनी सांगून टाकलं। आजवर बघा, शरद पवार यांची भूमिका उघडपणे मांडली जात नव्हती। आता मात्र त्यांनीच, म्हणजे स्वतः शरद पवार यांनीच याबाबत थेट भाष्य केल्यामुळं पक्षांतर्गत काही मोठ्या घडामोडी घडू शकतात असं चित्र अगदी स्पष्टपणे निर्माण झालेलं आहे। अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उतावीळ झालेल्या आमदारांच्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 आमदार मात्र अगदी भलतेच आघाडीवर आहेत। अहो, अजित पवार यांच्याबद्दल वाटेल तशी टीका करणारे ते माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, या जानकर यांनी तर आपली हीच भूमिका आहे अजित पवार यांच्या सोबत जाण्याची हे अगदी उघडपणे सांगितलं। आणि आता शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवलेला आहे। सुप्रिया सुळे तर या आधीही म्हणाल्या होते की दोन्ही राष्ट्रवादी एक होत असतील तर आनंद आहे, साहजिक आहे, पण त्यांनी नेमकं असं काही सांगितलं नव्हतं। म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होतील त्याचा आनंद आहे, मग अजित पवार शरद पवार यांच्याकडे येणार की शरद पवार अजित पवार यांच्याकडे जाणार, कुणी कुणाकडे जायचं याबाबत मात्र त्यांनी काहीच संकेत दिलेले नव्हते। आमदार रोहित पवार यांनी सुद्धा हेच विधान, म्हणजे एकत्रीकरणाचं तिकडे त्यांचं मत झुकलेलं आणि त्यातच आता शरद पवार यांच्या मनामध्ये काय आहे हे स्वतः शरद पवार यांनी सांगून टाकलं। नाहीतरी शरद पवार यांच्या मनात जे काही चाललंय ते असं एरवी कोणाला कळतच नाही ना। आता पण त्यांनीच ते सांगून टाकल्यामुळे ते स्पष्ट तरी झालं। आता शरद पवारांनी स्वतः या चर्चांना उघडपणे वाचा फोडल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ तर उडणारच। आगामी काळात हे दोघे म्हणजे काका पुतणे पुन्हा एकत्र येतात का याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
राजकारणाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पण या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली आता मात्र अधिक गतिमान होताना दिसत आहे। त्यामुळं येत्या काही दिवसात नजीकच्या भविष्यात हा एक आपल्या राजकारणामधला म्हणजे राष्ट्रवादीतला मोठा भूकंप म्हणा किंवा मोठी घडामोड म्हणा लवकरच महाराष्ट्राच्या समोर येण्याची शक्यता आहे। पाहूया आपण, सुरुवात तर झालेली आहे, आणखी काय काय होते ते आपल्याला दिसेल। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।